आज आपण करत आहे मैद्याच्या शंकरपाळ्या. पाऊण किलो मैदा घेतलाय आणि पाव किलो रवा घेतलाय आपण. हा, आणि काळे तीळ घेतले आणि चिमूटभर खायचा सोडा घेतला आपण. 2 चिमूट टाकायचे. मीठ घेतोय आपण चवीनुसार. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. हा ओवा आहे, ओवा घेतला आपण. तो असा मळून घ्यायचा हातावर आणि असं. ही कसुरी मेथी घेतली आहे, ती पण थोडीशी चांगली मळायची जरा. थोडं बारीक झाल्यावर खूप छान लागतं पेस्ट. हे टाकलं. चवीसाठी आपण साखर टाकतोय, एवढीच घेतली मी. एकदम तेल घेतलंय, एकच राऊंड. यादी बस बस झालं. यादी त्याच्याने खुसखुशीत होतं. अजून थोडं तेल टाकलंय आपण पूर्ण पिठासाठी. आता ते पाण्याने मळून घ्यायचं. थोडासा आपण गरम मसाला टाकतोय टेस्ट साठी. थोडं पाणी घेऊन, सगळं एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं अंदाजाने. चांगलं मळून द्यायचं. एकदम टाईट पण नाही मळायचं, एकदम पातळ पण नाही, थोडस साईजचं असं मीडियम. तेल टाकून तर चांगलं. जेवढं चांगलं पीठ मळणार ना तेवढं चांगलं खुसखुशीत होणार. जेवढं चांगलं मळून घेणार ना तेवढं चांगलं खुसखुशीत होणार शंकरपाळ्या. ओला कॉटनचा कपडा आहे, तो आपण त्याला झाकून ठेवायचं. तर मैद्याचं पीठ लगेच सुकून जात आहे हवेवर ठेवलं तर. असं झाकून ठेवायचं. अर्धा पाऊण तास हे पीठ मळून असंच ठेवायचं.
नंतर आपण शंकरपाळ्या करायला घ्यायचं. फुगून आलंय, 15-20 मिनिटं झालेत आपण ठेवून रेस्ट करून. आता आपण हे लाटायला घ्यायचं. तर गोळा काढला मी लाटते. हे मोठं ताट घेतलंय आपण लाटण्यासाठी, हे करण्यासाठी, कारण पोळपाटावर एवढं नाही करू शकत. मला जसं करता येईल, गमत असेल त्याच्यावर तुम्ही करा. बघा पूर्ण सगळ्या बाजूनी करून घ्यायचं. असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम करायचं. आता हे आपण जास्त जाड पण नाही केलंय, पातळ पण नाही केलं, मीडियम केलंय. आता आपण हे कापून घेऊया. मला जशा शेप मध्ये कापायचे असेल तर तुम्ही तसे कापू शकतात. कोण कोण उभे असे ठेवतात, पण शंकरपाळ्याचा जो आपण शेप असतो तोच आपण द्यायचा. कोणाला शंकरपाळ्या आवडतात त्यांनी कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही घरी बनवतात का? दिवाळीला आपण बनवतोच, पण आम्ही असंच कधी खायला असं बनवतोच. तेल चांगलं कडकडीत करून घ्यायचं एकदम, आणि नंतर गॅस थोडं कमी करायचं आणि मंद आचेवर आपण तळायचं. ते ब्राऊन सर म्हणजे थोडे ब्राऊन सर होईपर्यंत तळून घ्यायचे, लालसर असे. तेल पूर्ण काढून घ्यायचं, हे काढून. याचा कलर बघा थोडा लालसर झालाय, कुरकुरीत झाले एकदम. बघा क्रिस्पी झालेला आहे, कुरकुरीत एकदम, कुरकुरीत एकदम क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा.